ब्रेकिंग न्यूज. नांदेड जिल्ह्यातील उमरीचे तहसीलदार प्रशांत थोरात यांनी तहसीलदाराच्या खुर्चीत बसून गाणं गायलं म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी केलं थेट निलंबन. गाणं गायलं म्हणून निलंबन? तहसीलदार प्रशांत थोरात यांची बदली झाली होती. त्यावेळी झालेल्या निरोप समारंभ सोहळ्यात त्यांनी हे गाणं गायलं. यानंतर नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचं थेट निलंबन केलं. यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की त्यांनी संविधानिक खुर्चीवरती बसून गाणं गायलं म्हणून त्यांचं निलंबन केलं गेलं. बावनकुळे साहेब, बरोबर आहे. हाच जर नियम असेल ना तर तो सर्वांनाच लागू व्हायला पाहिजे. म्हणजे कसं की विधान भवनामध्ये संविधानिक पदाच्या खुर्चीवरती बसून जे मंत्री रमी खेळले त्यांचं पण थेट निलंबन व्हायला पाहिजे. पण त्यांना तुम्ही मंत्रिपद बदलून दिलं. यानंतर त्याच विधान भवनामध्ये त्याच संविधानिक खुर्चीवरती बसून आमदार मंत्री गायछाप मळतात, त्यांचं पण निलंबन व्हायला पाहिजे. पण ते अजूनही त्याच पदावरती आहेत. अहो साहेब, एवढंच कशाला, काही तुमच्याच पक्षाचे मंत्री विधान भवनात संविधानिक खुर्चीवरती बसून याला त्याला मारायच्या धमक्या देतात. त्यांचं का नाही केलं होतं मी निलंबन? त्या दिवशी म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जालन्याचे DYSP अनंत कुलकर्णी एका साध्या भोळ्या माणसाच्या कमरेत लाथ घालतो, त्याचं का नाही केलं झटक्यात निलंबन? नाही, बहुतेक तो तुमच्या मर्जीतला असेल असं सर्वसामान्यांना वाटतंय. ओ बावनकुळे साहेब, असे अनेक प्रशासकीय अधिकारी आहेत ज्याच्यामध्ये तहसीलदार येतात, तलाठी येतात. हे त्याच खुर्चीत, त्याच संविधानिक खुर्चीत बसून टेबला खालून लाच घेतात आणि गोरगरिबांच्या पोटावरती पाय देतात. सर्वसामान्य भोळ्या बाबड्या गोरगरीब शेतकऱ्याला लुटतात, श्रीमंतांसाठी त्या संविधानिक खुर्चीचा वापर करतात. त्यांचं का नाही होतो निलंबन? आणि त्या तहसीलदारांनी साधं एक मैत्रीवरती गाणं तर गायलं ना, की ते लावणीवरती त्यांनी डान्स केला. ठीक आहे, त्यांची जागा चुकली असेल, पण तुम्ही त्यांना समज देऊ शकला असता. पण तुम्हाला त्यांचं निलंबनच करायचं होतं. त्याला कोण काय करणार? पण हा जो डिफरन्स आहे ना, तो लोकांना कळतोय बरं का साहेब, की जे अधिकारी सत्तेच्या मर्जीत असतात त्यांनी काहीही केलं तरी सत्ता त्यांच्यासाठी पायघड्या घालते. वा, मस्त.